श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा 112वा भाग. स्वामींवर भक्ती असलेले भक्तजन स्वामींची दररोज दर्शन घेतल्याशिवाय राहत नव्हते. अर्थातच अक्कलकोट निवासी असलेल्यांनाच हे शक्य होते. राणीसाहेब नियमितपणे स्वामींच्या दर्शनाला येत होत्या. मालोजी राजे सुद्धा स्वामींच्या दर्शनाला येत होते. केव्हा केव्हा प्रत्यक्ष स्वामी समर्थ राजवाड्यातच मुक्काम ठोकत होते. या भक्तजनातच कोंडू नाना म्हणून स्वामींचा एक भक्त अक्कलकोटमध्ये राहत होता. स्वामीवर त्यांची नितांत श्रद्धा होती. स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय त्याला चैन पडत नव्हते. त्या काळी अक्कलकोटी येथे एक इंग्रज अधिकारी राहत होता. त्याचे नाव होते बमगाड. या बमगाड साहेबांनी एक वानरी पाळली होती. नाव होते सुंदरी. सुंदरी बमगाड साहेब या सुंदरीवर खूप प्रेम करायचे. कोठेही जाताना बमगाडा साहेबा बरोबर बंदरीला घेऊनच बरोबर येत जात असते. अक्कलकोटच्या रहिवाशांना बमगाडा साहेबांच्या बंदरीवरील प्रेम ठाऊक होते. खासबागेजवळ बमगाड साहेबांचा बंगला होता आणि बंगल्याजवळच विहीर होती. विहीर जरी सर्वांसाठी खुली होती तरी बमगाड साहेब स्वतः ते मालकीचे समजत होते. त्या विहिरीवर उंदरायला ते या सुंदर बंबाडीला मोकळीक होती. पण कुठल्याही अक्कलकोटच्या रहिवाशाला परवानगी नव्हती, कारण ते हिंदुस्थानी होते व काळे होते. बमगाड साहेब तसा उर्मटच होता. आपण इंग्रज असल्यामुळे हिंदुस्थानावर राज्य करण्यासाठी जन्मलो आहोत असाच काहीसा त्याचा गैरसमज झाला होता आणि त्या गैरसमजापायी तो गावकऱ्यांना अधिकाऱ्यांना गाजवत होता. त्या दिवशी बमगाड साहेबासोबत मनस्थिती चांगली नव्हती आणि कोंडू नाना त्याच्या संतापाचे शिकार झाला होता. कोंडू नाना स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आपल्या छोट्या मुलाला घेऊन चालला होता. रस्त्यात छोटा धोंडू कोंडू नानाला विविध प्रश्न विचारत होता. बाबा, स्वामी समर्थ देव आहेत? हो रे पोरा, तो प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार आहे, कोंडू नाना बोलले होते. आपण त्यांच्या दर्शनासाठी का चाललो आहोत? त्यांच्या दर्शनाने मनाला समाधान मिळते धोंड्या. अरे, स्वामी समर्थांच्या दर्शनाने आपली पापे नष्ट होतात, आपली दुःखे दूर होतात. स्वामी आपले संरक्षण करतात. पण आपली सर्व दुःखे कोठे दूर झाली आहेत बाबा? छोट्या धोंडूने निरागसपणे म्हटले. आज सकाळीच आई म्हणत होती की घरात खायला दाणा नाही, म्हणून तुम्ही आणि मी सावकाराकडे गेलो तर त्यांनी कर्ज न देता आपल्याला हाकलून लावले. या त्याच्या प्रश्नाने कोंडू नाना निशब्द झाले. या पुढील भाग आपण पुढच्या कथेत ऐकूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.